एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची उपोषण सोडवा. सकल धनगर समाजाचे तहसीलदार यांना निवेदन. चाकूर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी चाकूरचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. सन 2014 साली बारामती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून जालना येथे उपोषणास बसलेले दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवावे यासाठी तहसीलदार नरसिंग जाधव यांच्याकडे तालुक्यातील धनगर समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 2014 साली बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की माझा धनगर एसटी आरक्षणाबाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एसटी आरक्षण बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगराचा फक्त मतापुरता वापर केलेला आहे. तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा. आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करतो. मात्र आजपर्यंत कॅबिनेटचे शेकडो मीटिंग झाले, शेकडो आंदोलनं झाली, तरी सुद्धा फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. म्हणून धनगर समाज बांधव दीपक बोराडे हे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीपासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबुड चौफुली जालना येथे उपोषणास बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे. अजूनपर्यंत या उपोषणाची आंदोलनाची दखल घेतली नाही. आपण 2 दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तत्काळ सोडवावे. अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाण्याने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच दीपक बोराडे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाज हा दिनांक 24 सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने जालना येथे उपोषणास बसलेले दीपक बोराडे यांना समर्थन देण्यासाठी व एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने जाणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठी टाइम्ससाठी चाकूरहून सतीश चंदे.